नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे एनआरसी विरोधात मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व हिंदू देखील सहभागी झाले। माहूर येथे नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मुस्लिम बांधव व हिंदू बांधव देखील सहभागी झाले। सीएए, एनआरसी व एनपीआर हा कायदा मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता। हा कायदा राष्ट्रहिताचा नसून काही विशिष्ट समाजाला वगळण्यात यातून आला आहे। काही विशिष्ट समाजासाठी हा हितकारक नाही असं संविधान बचाव संघर्ष समितीचं म्हणणं आहे। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले सर्व भारतीयांना सर्व अधिकार आज जे भाजप सरकार म्हणजे मोडू पाहत आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान हे आदरणीय व्यक्तिमत्व असताना सुद्धा आज जे मुस्लिम समाजाला असो किंवा इतर सर्व हिंदू धर्मातल्या जाती विभागांना सर्वांना वाटून टाकण्याचा हा प्रयत्न जे 14 आणि 15 संविधानाचे जे कलम आहे ते समानतेचा आणि न्यायाचा जी शिकवण देणारी आहे ते काढून पाहत आहे। आणि आज सीए, एनपीआर आणि एनआरसी हे जे घटक लागू करत आहेत त्याचा आम्ही सुद्धा धिक्कार करतो। आणि सर्व शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर आम्ही सर्व एकत्र आहोत आणि इस्लाम धर्माने जे आज मोर्चा काढला त्याच्या आम्ही सर्व समर्थनात आहोत। नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान प्रचंड घोषणा देण्यात आल्या। आजादी, 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 हम लेके रहेंगे आजादी, हम लेके रहेंगे आजादी, हम क्या चाहते हैं आजादी, हम क्या चाहते हैं आजादी, हक हमारा आजादी, हक हमारा आजादी, हक हमारा आजादी, आजादी, वो अस्पत वाली आजादी, वो प्रतिमा वाली आजादी, वो भगत वाली आजादी, नाजी से मोर्चामध्ये तिरंगा फडकत होता। प्रचंड लांबच लांब तिरंगा घेऊन नागरिक यामध्ये सहभागी झाले। संविधानाने दिलेले अधिकार या कायद्यामुळे मोडले जात आहेत असं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे। सांगितलं बेकारी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, विद्यार्थ्यांची फी वाढ आहे, यांच्यावरून लक्ष विचलित करून फक्त मतांचं राजकारणासाठी हिंदू मुस्लिमांच्या दंगली लावणं आणि त्यांच्या जाळावर आपली स्वतःची पोळी भाजून घेणं एवढा स्वार्थी राजकारणाचा भाग आहे मोदी सरकारचा आणि शहाचा। तर ह्याचा निषेध केलाच पाहिजे आणि आम्ही महाराष्ट्र म्हणून संविधानाचं रक्षक पालन करते म्हणून वारसदार म्हणून भगतसिंगाचे वारसदार, फुलेचे वारसदार म्हणून आम्ही या कायद्याला विरोध करतो। चिंता करण्याचं कारणच नाहीये, कारण ह्या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान चालणार आहे, मनुवाद्याचं राज्य इथे कधीच चालणार नाहीये आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणेच हा देश चालणार आहे याची मला पूर्ण खात्री। मोर्चा दरम्यान प्रचंड सभाही घेण्यात आली। मान्यवरांनी या सभेला संबोधित केलं। बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क वाढ या अशा गंभीर समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी शासन हा कायदा पारित करून नागरिकांना वंचित ठेवत आहे, संविधानाचा भंग करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला। संजय घोगरे, राजू दराडे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।